विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्यातील अंतर्गत बदल्या झाल्याने तालुक्याचे नवीन साहेब कोण येणार याकडे लक्ष लागले आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे चरस, गांजा, मावा, गुटखा, बनावट दारू आदी अंमली पदार्थांची प्रचंड नफरत असणारे, मुंबईतही आपल्या कारकिर्दीची ठळक कामगिरी केलेले, म्हणजे कोणतेही बेकायदेशीर काम अजिबात पसंत नसलेले पोलीस निरीक्षक धनंजय यशवंत फडतरे हे आज विटा पोलीस स्टेशनला हजर झाले. पहिल्याच दिवशी विटा पोलीस स्टेशनच्या संपूर्ण स्टाफची मीटिंग करून त्यांनी विटा पोलीस स्टेशन परिसराची संपूर्ण माहिती घेतली आणि अधिकारी वर्गाला सूचनाही केल्या. नशेची इंजेक्शन, चरस, गांजा, मावा, गुटखा आदींबद्दल कुणालाही माहिती असेल तर थेट मला येऊन भेटा, आम्ही आमच्या पद्धतीने पाहतो, असा आदेशच त्यांनी दिला असून सर्वसामान्यांची सुरक्षा हेच आमचे कर्तव्य या तत्वाने काम करणार असल्याचे सांगितले. मुंबईत त्यांनी केलेल्या कामाची माहिती सांगितली तेव्हा अंगावर शहारे आले. मी विट्यात आलोय ते शिस्त लावण्यासाठी, पण नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे असे सांगत पोलीस प्रशासन व नागरिक दोघांनीही एकमेकांना सहकार्य केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी वेगळ्या पद्धतीने काम केल्याने विटा शहराला शिस्त लागली होती. त्याच्याही पुढे जाऊन मी काम करणार आहे. कॉलेजला येणाऱ्यांनी शिस्तीत वागावे, ट्रिपल सीट फिरणारे आणि फाळकूट गुंडगिरी करणाऱ्यांना सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. अवैध धंदेवाल्यांवरही कारवाई करणार आहे असे सांगत आगामी गणपती काळात मिरवणुकीला डॉल्बी लावू नका, पारंपरिक वाद्य असणाऱ्या गणपती मंडळांना जादा वेळ देऊन त्यांचा प्रसंगी सत्कारही केला जाईल असे सांगत डॉल्बीवाल्यांना इशाराच दिला. गुन्हा घडल्यावर तपास करण्यापेक्षा गुन्हा घडूच नये यासाठी मी प्रयत्नशील असणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या येण्याने तालुक्यातील अवैध धंदेवाले, नशेखोर, फाळकूट दादा यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.